करमाळा शहराचं भविष्य येणाऱ्या 5 वर्षासाठी आपण कुणाच्या हाती देणार आहोत हे ठरवणारी करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीची आजची भारतीय जनता पक्षाची प्रचार सभा आणि या सभेसाठी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेल्या भारतीय भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा आणि आपल्या नेत्या सन्माननीय रश्मी बागल ज्यांनी आताच आपल्या भावना व्यक्त केल्या करमाळा शहराबद्दलचं त्यांचं विजन आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलं ते युवा नेते दिग्विजय बागलजी या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय शशिकांत चव्हाणजी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे या गावचे ज्येष्ठ नेते आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक सन्माननीय विलासरावजी डोंगरे सर भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे सरचिटणीस सन्माननीय गणेशजी चिवटे आणि ज्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सन्माननीय सुनीता कन्हैयालाल देवी आदिनाथ कारखान्याचे चेअरमन सन्माननीय धनंजय डांगे मकाई कारखान्याचे चेअरमन दिनेश भागवलकर मंडल अध्यक्ष काकासो सरदे सचिन पिसाळ आरपीआय नेते रमेशजी कांबळे आणि याला जोरदार टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करा यशपालजी कांबळे यांचं भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार आदरणीय जोर सर लक्ष्मण केळकर मारुती माऊली हरवणकर भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते सन्माननीय कन्हैयालालजी देवी त्यांचे सगळे सहकारी आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मागण्यासाठी हे ते ठेव सगळं बाबा बरोबर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सगळेच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि आपण मोठ्या संख्येनं एवढ्या उशिरा मला वाटतं आता 10 वाजत आल्या तरी पण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आपण सगळे लाडके भाऊ आणि ज्येष्ठ नागरिक बंधू आणि आमचे पत्रकार बंधू करमाळा शहराची नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी होते आणि डोंगरे सर या निवडणुकीमध्ये प्रचार करायला लागतोय आणि या लोकांनी आपल्या करमाळा शहरातल्या जनतेनं कुणीतरी इथं येऊन प्रचार करून सांगितल्यानंतर कुठल्या पॅनलला मत द्यावं अशी परिस्थिती दिसत नाही. करमाळा शहरात प्रवेश केल्यापासून माझी गाडी चांगली रेंजरोव्हर आहे पण इथं आल्या आल्या करमाळा आल्याचा भास मला झाला. असले रस्ते या शहरामध्ये आहेत आणि तुम्ही किती सुशिक्षित आहात तुमची सहनशक्ती किती आहे दाद दिली पाहिजे शहरातल्या नागरिकांच्या सहनशक्तीला. म्हणजे गाडी खड्ड्यात का खड्ड्यात गाडी आहे हे समजत नाही. हे रस्त्याच्या बाजूला संपतो पण इथं आल्यानंतर हे पेट करायला माझा प्रश्न आहे. एवढ्या तिकडून मोटरसायकल चालली आणि ती धूळ बघा एवढ्या धुळीत दिवसभर बसता कशी तुम्ही एवढ्या धुळीत बसता कसे तुम्ही आणि एवढ्या धुळीत तुमचं दुकान
तरी पण तुम्ही दुकानात मतं मागायला येऊन देता कसं? समजत नाही. म्हणजे या शहरामध्ये असले रस्ते म्हणजे मी पाहिलेली आतापर्यंतची अशी एकमेव नगरपालिका आहे. अनेक बघितलं तिथे रस्ते खराब असतात, पण 100% रस्ते खराब असणारी नगरपालिका असेल तर करमाळा आहे. आणि समोर उभं कोण आहे? कोण आहे बसा? समोर उभा आहे एक पॅनल आहे जे नगराध्यक्ष म्हणून मागच्या वर्षी 5 वर्ष काम केलं ते, आणि त्यांच्या बरोबर कोण उभा आहे ज्यांनी 5 वर्ष त्यांचा कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केलं ते. कमाल आहे, कमाल आहे. म्हणजे दोघांनी मिळून 5 वर्ष करमाळा लुटून खाल्लं. ना रस्त्याचा पत्ता, ना पाण्याचा पत्ता, ना गटराचा पत्ता, ना कचरा कुठं पडतोय माहिती आहे, ना दवाखान्याचा पत्ता. आणि असं असताना सुद्धा ताट मानेनं पुन्हा निवडणुकीत येऊन मतं मागताय. हे घडतं कसं? हे धाडस येतो कुठून? त्याला कारण आहे आपली सहनशीलता. आमचे व्यापारी बांधव असतील, शहरातले नागरिक असतील, गावातल्या आमच्या भगिनी असतील, कधी धुळीने ठसका लागतो का नाही तुम्हाला? लागतो का नाही धुळीने ठसका? पेटरल्या गडाने लागले का नाही? अरे तुमच्या सगळ्याचं आयुष्य किमान वर्ष 2 वर्ष 3 वर्षांनी ज्या लोकांनी कमी केलंय, तुमच्या कमरेच्या मणक्याची हालत त्यांनी गंभीर केली. मला वाटतं इथं हाडाच्या डॉक्टरांचं काम चांगलं चाललं असेल, खास करून मणक्याच्या. आणि कान नाक घशाच्या नाकाच्या डॉक्टरचे काम चांगलं चाललं असेल. एवढ्या धुळीनं, एवढ्या फुकुट्यानं, एवढ्या खड्ड्यानं हिची परिस्थिती आहे. म्हणजे हे का या शहरामध्ये घडतं? हे धाडस का होतं? कारण आपली सहनशीलता. माझी विनंती आहे, बाकी सगळं बाजूला ठेवा, पण या शहराच्या विकासाचा मुद्दा घेऊन आपण जायचं होतं. देशामध्ये आज मोदीजींचं सरकार काम करतं. मोदीजींच्या सरकारच्या 11 वर्षाच्या कालखंडामध्ये या देशाचा चेहरा मला बदलचा आपण बघतोय. रस्त्यांचं एवढं प्रचंड मोठं झाड उभं राहताना आपण बघतोय. या देशाचा विकास होताना बघतोय. विकसित देश म्हणून आपण आज भारताकडे बघतोय, मजबूत देश म्हणून भारताकडे बघतोय. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र 2014 पासून विकासाच्या दिशेनं वेगानं महाराष्ट्र जाताना आपण बघतोय. बदललेलं मुंबई आपण बघतोय, बदललेलं पुणे बघतोय, बदललेलं नागपूर बघतोय, त्या ठिकाणी झालेलं उड्डाण पूल बघतोय, त्या ठिकाणचे रस्ते बघतोय, त्या ठिकाणचा मेट्रो बघतोय, त्या ठिकाणचे कोस्टल रोड बघतोय, त्या ठिकाणी झालेला विकास आपण बघतोय. तो विकास आमच्या करमाळा शहरामध्ये का पोचत नाही? आणि तो विकास करमाळा शहरामध्ये आमच्याकडे कुठल्या मार्गाने पोचेल तर तो भारतीय जनता पक्षाच्या मार्गानच पोचेल हे सांगण्यासाठी अधिकाऱ्यांना. माझी विनंती, आता कुणावर टीका करायची, कुणी कमिशन थांबवलं, कुणी चालवलं. आज तुम्हाला सांगतो, हे पुढे उभं राहिलेलं दोन्ही पॅनल आहे. दोघांनी ठरवून टाकले, इकडे सांगलं तरी माझं, इकडे सांगलं तरी आपलं. निवडणूक झाल्या दोघं पुढे एकच आहे आणि वेगळं बनवता येत करमाळाला. आणि 5 वर्ष ह्याला कमिशनर ह्याला बिन काम करता पैसे खाल्ले. ते दोघं मिळून निवडणुकीत खर्च करतात. हे मंत्री एवढा रेट करणार, तेवढा रेट करणार.
हे बाजारभाव व्हायचं ना. ही परिस्थिती आपण आज बघताय आणि हे सगळं आपल्या दृष्टीनं खूप गंभीर आहे. माझी विनंती आहे की निवडणूक ही लोकशाहीतली सर्वात महत्वाची घटना असते, सर्वात महत्वाचा विषय निवडणूक असते. की 5 वर्ष आम्ही आमचा देश कुणाच्या ताब्यात देतोय, 5 वर्ष आम्ही आमचं राज्य कुणाच्या ताब्यात देतोय, 5 वर्ष आमचं गाव आम्ही कुणाच्या ताब्यात देतोय, हे ठरवणारी निवडणूक आहे. म्हणून माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे की आपण सगळ्यांचा अनुभव घेतला, आपण सगळ्यांचा अनुभव घेतलेला आहे. एकदा भारतीय जनता पक्षाच्या विचाराची नगरपालिका आपण करमाळ शहरामध्ये निवडून द्या. या शहराचा चेहरा मोहरा बदलून आम्ही सगळेजण दाखवतो. आज या शहरामध्ये सगळ्यात महत्वाची आवश्यकता आहे रस्त्याची आवश्यकता आहे. हे रस्ते सगळे झाले पाहिजेत. मी आज विनंती करतो आपल्या सगळ्या करमाळा शहरातल्या सगळ्या माता भगिनींना, नागरिकांना, व्यापारी बांधवांना, सगळ्याचा अनुभव घेतला. एकदा भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सुनीता देवीला आपण नगराध्यक्ष करा. आपण नगराध्यक्ष केल्यापासून 2 महिन्याच्या आत या शहरातल्या सगळ्या रस्त्यांना मंजुरी आणायची जबाबदारी या जयकुमार गोरे पालकमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर घेतो. फक्त बोलत नाही आहे, माझा इतिहास काढून बघा. मी तर बोलण्यासाठी नाही आलो. या शहराची गंभीर झालेली परिस्थिती बदलण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा आपल्या सगळ्या नगरसेवकांच्या, नगराध्यक्षांच्या पाठीशी आमचं सरकार, देवाभाऊ, आम्ही सगळेच पाठीशी हे सांगण्यासाठी आलो. आणि हा शहराचा चेहरा मोहरा आम्ही बदलू शकतो हे सांगण्यासाठी आलोय. आता चिठ्ठी आली मला. या शहरामध्ये आमच्या 5व्या 6व्या दिवशी पाणी येतं. मला समजत नाही. पश्चिम महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं उजनी धरण आमच्यात आहे आणि या उजनीतलं सोलापूर पासून सगळे पंढरपूर पासून सगळी शहरं या उजनीतलं पाणी घेतात आणि तिथं पाणी पुरवठा व्यवस्थित होतो. पण आमच्या करमाळा शहर उजनीपासून एवढ्या जवळ असताना आमच्या माता भगिनींना 5-5, 6-6 दिवस पाणी मिळत नाही. याची परिस्थिती आपण सगळेजण पाहतो. 6 दिवस, 7 दिवस पाणी मिळत नाही, स्वच्छ पाणी मिळत नाही. हा शब्द मी तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांची परवानगी घेऊन देण्यासाठी आलोय. एकदा भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आपण करा. या शहराची पाणी योजना आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करून देऊ. मग 2 कोटी, 10 कोटी, 50 कोटी, 100 कोटी लागू दे. जेवढे कोटी लागतील तेवढे कोटी आम्ही या शहराला देऊ आणि या शहराचा पाणी पुरवठा ही व्यवस्था आम्ही बदलून दाखवू हे सांगण्यासाठी या ठिकाणी आहे. गावातल्या भुयारी गटारची अवस्था काय? करमाळा मला सांगितलं की नगरपालिका खूप वर्षापूर्वीची नगरपालिका किती 1847 देशाला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर 100 वर्षापूर्वीची नगरपालिका आहे. नगरपालिका म्हणजे शहर म्हणतात ना. आमच्या भैयाने आता सांगितलं कुठल्या बाजूने शहर म्हणायचं सांगा. त्याला आदरणीय जगताप साहेब या शहराची व्याख्या तर सांगा तुम्ही. नाही सांगत. तर सांगा कुठल्या बाजूने हे शहर. या शहरामध्ये भुयारी गटर झालं पाहिजे. या शहरामध्ये कचरा, जो कचऱ्याचं साम्राज्य आहे त्या तो ह्या शहरामधला कचरा गेला पाहिजे. हे शहर सुंदर झालं पाहिजे. करमाळा म्हणून सांगायला आम्हाला अभिमान वाटला पाहिजे. अशा पद्धतीचं शहर तुम्हाला बनवायचं असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरं कुणी हे करू शकत नाही. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. देशामध्ये मोदीजी, राज्यामध्ये देवेंद्रजी, आपल्या सगळ्या लोकांचं जीवन सुसह्य व्हावं, आपल्याला स्वाभिमानानं जगता यावं. प्रत्येक सामान्य माणसासाठी एक ना एक योजना करून आणतात.
आपण सगळेजण पाहतोय एका बाजूला एवढ्या योजना होत असताना विकासाला पैसा नाही कमी पडत, विकासाला पैसा कमी पडत नाही. भ्रष्टाचार मुक्त शासन देण्याचं काम तुम्ही केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केलं. 13 वर्ष आमचे मोदीजी प्रधानमंत्री आहेत, आता 12 वर्ष होती. एक भ्रष्टाचाराचा आरोप नाही, एक भ्रष्टाचाराचा आरोप. राज्यामध्ये देवेंद्रजी काम करतायत, एक भ्रष्टाचाराचा आरोप नाही. आता मला सांगा, ह्या सुनीता देवीला बघून ह्या घेतील का कमिशन? एवढा सज्जन, एवढ्या आदराला बोलणार. नगरपालिकेत आलं तर या बसा म्हणणाऱ्या चहा तर पाचतील किंवा आता मिळतो चहा. आता विचारतो तो नगरपालिकेत आपल्याला काय अवस्था येते. एका चांगल्या घरातली, इतिहास राजकीय वारसा असणारी, सज्जन, चांगलं बोलणारी, सुशिक्षित अशी महिला आज आपल्या पुढे नगराध्यक्ष म्हणून येत आहे. रश्मी दिदींचा पाठिंबा, सरांचा पाठिंबा, दिग्विजय भैयाचं आता फ्रंटफूटवर 3 चालू आहे. त्यांनी सगळी जबाबदारी घेतली. त्यांना आम्हाला कसं बनवायचं आहे हे ते सांगतायत. आणि सगळ्यांच्या नेतृत्वाखाली, गणेश आपल्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आता या शहराचा विकास झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण सगळेजण पुढे चाललो. म्हणून मला आपल्याला या माध्यमातून सांगायचं, किती दिवस आपण जातीपातीला लढणार, किती दिवस आपण ही गल्ली यांची, ती गल्ली त्यांची, या गल्लीत त्यांचा समाज राहतो, या गल्लीत त्यांचा समाज राहतो, इकडे याला मत देत नाही तर मोहल्ल्यातली माणसं, इकडची माणसं, किती दिवस सांगणार आहे. भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत ज्या ज्या योजना आणल्या, जे जे काम केलं, कधी समाज बघून कधीही केलं नाही, कुठल्या मोहल्ल्यात कोण राहतं हे बघून कधी केलं नाही. मला आमच्या इथं लाडक्या बहिणी बसलेल्या मला सांगायचं, आजपर्यंत आमच्या महिला बहिणीचा सन्मान कधी झाला नाही. कधी महिलांना सन्मानाला कधी उभं राहता आलं नाही. समाजात कधी मानाचं स्थान नव्हतं. आज सगळ्या बाजूला महिलांना ताकद देण्याचं काम आमचं मोदींचं सरकार करते आणि देवाभाऊंचं सरकार करत आहे. आपल्या देवाभाऊनी लाडकी बहीण योजना आणली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणली का? आणली का? तुमच्याकडे पोचली का? सगळ्या महिला बहिणींच्यासाठी आमच्या देवाभाऊनी लाडकी बहीण योजना आणली. आमच्या बहिणीला स्वाभिमानानं सन्मानानं उभं करायचं काम केलं. आपण सगळ्यांनी बघितलं. राखी पौर्णिमेला असते, राखी पौर्णिमा असते का आपण? अहो, राखी पौर्णिमेला आपला सक्का भाऊ सुद्धा राखी बांधायला तुम्ही गेला तर 100 रुपये ताटात टाकताना आपल्या बायकोकडे 3 वेळा बघतो. बायकोनं मान हलवली तर 100 खाली टाकतो, नाही तर खिशात ठेवतो. बाई, आपला देवा भाऊ महिन्याला 1500 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये टाकतो. लक्षात असू द्या. आपला देवा भाऊ महिन्याला 1500 रुपये आपल्या अकाउंटमध्ये टाकतो. त्या देवाभाऊच्या पाठीशी राहिले पाहिजे का राहिले पाहिजे? काय आपल्या आवश्यक 100 रुपये आपण मागून घ्यायचं नवऱ्याकडून. किती? 100 रुपये नवऱ्याकडून मागून घ्यायचा. आणि 100 बाजाराला गेला तुम्ही तर मागायला गेल्यावर 3 वेळा 100चं काय आणलं, किती शिल्लक राहिलं, किती गेलं, 100 रुपयाचा हिशोब मागायचा तुमच्याकडे. कधी आमच्या बहिणीला सन्मान नव्हता. आता त्योच गडी म्हणतोय, आता माहिती का तुझ्या अकाउंटमध्ये काय शिल्लक? हा सन्मान माझ्या बहिणीला दिलाय, आमच्या देवाभाऊने दिलाय. अरे बहीण मोहल्ल्यातली आहे, बहीण कुठल्या गल्लीतली आहे, बहीण कुठल्या समाजाची आहे, हे देवाभाऊने नाही बघितलं. मोहल्ल्यातल्या बहिणीला सुद्धा 1500 रुपये महिन्याला देण्याचं काम आमचे देवाभाऊ करतात. इथं बसलेल्या बहिणीला सुद्धा 1500 रुपये देण्याचं काम आमचे देवाभाऊ करतात. या बहिणी नाही विसरणार, लक्षात ठेवा. तुम्ही नका चिंता करू. आमच्या बहिणी देवाभाऊच्या बहिणी नाही विसरणार. मग कुठेही असू दे, मोहल्ल्यात असू दे, इथं असू दे, गल्लीत असू दे, अजिबात विसरणार नाही. त्या बहिणी ताकदीनं पाठीशी उभं राहणार भावाच्या. त्या भावाने सन्मान दिला आहे. अनेक योजना आहेत. कामगारांसाठी योजना असेल, शेतकरी बांधवांसाठी किसान सन्मान योजना असेल, खास करून इथे महिला भगिनी आपण सगळेजण बघता.
आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अनेक सरकार येऊन गेली, पण रेशनिंगचं धान्य आम्हाला मोफत करून दिलं का? दिलं का? तुम्ही जायचं ना रेशनिंग आणायला, पैशाची पिशवी पहिली खिशातून मग धान्याची पिशवी घेऊन जायला लागायचं. आता पैशाची पिशवी लागत नाही, पैसे लागत नाही. रेशनिंगचं धान्य जाताना मोठं पोतं घेऊन गेलं ते येताना खांद्यावर येत नाही आमच्या. एवढं रेशनिंगचं धान्य मोठं आमचं सरकार देतं. शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचे पैसे देते, कामगारांना काम विश्वकर्मा योजना कामगारांसाठी आहे, घरकुलाची योजना आहे. दिग्विजय भैया, अनेक लोक या गावामध्ये ज्यांना घर नाही, ज्यांना घरासाठी जमीन नाही, घरासाठी जागा नाही, अशा सगळ्या लोकांना घर देण्याचा संकल्प मोदीजींनी केला आहे. मी कर्मळाकरांना शब्द देतो, तुम्ही देवीना, सुनीता देवीना आपण नगराध्यक्ष करा. या शहरातला एकही नागरिक घराशिवाय राहणार नाही. अगदी ज्याला जागा नसली तरी जागा विकत घेऊन सरकार त्याला देईल, जागा उपलब्ध करून देऊन घर बांधून देऊ. या अशा सगळ्या लोकांना आपण न्याय देण्याची भूमिका घेऊ. अशा अनेक गोष्टी तुम्हाला सांगण्यासारख्या. माझी भूमिका हीच आहे की शहराचा विकास करायचा असेल तर कुणासोबत जायला पाहिजे. झालं ना, कुठला अनुभव घेतला, इकडचा घेतला, कॉन्ट्रॅक्टरचा घेतला, नगराध्यक्षाचा घेतला, सगळ्याचा अनुभव घेऊन झाला आता. शहरातल्या जनतेला माझी हात जोडून या ठिकाणी विनंती आहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी काम करतो. भारतीय जनता पक्षानं आपल्या सगळ्यांची सेवा करायची संधी दिली, पण माझा शब्द आहे, दिग्विजय भैया, या शहरातला जो प्रस्ताव माझ्याकडे येईल तो प्रस्ताव कधी मागायला जाणार नाही, तो मंजूर करूनच येईल. तुम्ही आपला 500 कोटीचा छोटा सांगितला, 5 वर्षात सांगितले, 5 वर्षात. मी तर सांगतो, तुम्ही देवीला नगराध्यक्ष करा. दिग्विजय भैया पहिल्या महिन्यात 200 कोटी द्यायची व्यवस्था करतो. आणि माझा इतिहास काढून बघा, मी दिलेल्या शब्दाला कधी माघारी जात नाही. एकदा तोंडातला शब्द गेला की गेला, त्यासाठी काही करू आपण. त्यामुळं कर्मळाकरांचा मधला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा मधला वकील म्हणून जयकुमार गोरे काम केले. या शहराला लागेल कोणतं झालं बाबा, कोण सांगितलं, कोणतं म्हणतंय आमच्याकडे हे खात आहे, आमच्याकडे ते खात आहे, कोण म्हणतंय आमच्याकडे तिजोरीची चावी आहे. अरे तिजोरीची चावी कुणाकडे असू दे, तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. मुख्यमंत्री आमच्या सोबत आहे आणि मुख्यमंत्री म्हणजे सरकार असतं, मंत्रिमंडळ ही व्यवस्था असते. तेव्हा या राज्यातला प्रत्येक प्रोजेक्ट हा मुख्यमंत्र्यांच्या सहीने मंजूर होतो. कदाचित विसरले लोक. ते कोण सांगतात चावी माझ्याकडे, कोण म्हणतात तिजोरी माझ्याकडे. अरे बँकच आमचे, तिजोरी चावी कुठे काढतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगत असताना या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी या ठिकाणी आलो की बाबा खूप झाला, खूप सोसलं, खूप भोगलं, आता पुन्हा चुकू नका. आता पुन्हा चुकू नका. एकदा भाकरी ठेवा. दिली संधीला त्याला द्या. एकदा 5 वर्ष आम्हाला भारतीय जनता पक्षाला संधी द्या. बघा काय नाही तर असंही काही होतच नाही. आणि असंही काही होणारच नाही. पुन्हा कमिशनसाठी कार्यक्रम होणार आहे. सगळ्या कमिशनसाठी कार्यक्रम. आणि 2 जरी आता उभायचं नाही केलं त्यांनी ठरवून टाकले, मी नाही तर तू असं नाही. पण हे मधील भारतीय जनता पक्ष आलाय. तुम्ही नगराध्यक्ष झाला तर मी कॉन्ट्रॅक्टर आणि मी नगराध्यक्ष झालो तुम्ही कॉन्ट्रॅक्टर. दोघं मिळून वापरून खाऊन कर्माची वाट लावू. आता ही वाट लावून द्यायची नाही आपल्याला. आता आपल्याला भूमिका घ्यायची आहे. आता भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात करमाळ्याची नगरपालिका आपल्याला द्यायची आहे. सुनीता देवींना नगराध्यक्ष करायचं आहे आणि या ठिकाणी बसलेल्या सगळ्या माझ्या सहकार्यांना नगरसेवक म्हणून निवडून द्या.
या सगळ्यांची जबाबदारी, सगळ्यांच्या वतीनं जबाबदारी घेण्यासाठी मी तुमच्याकडे पालकमंत्री म्हणून आलोय. मी आतापर्यंत बोललो नाही मी कुठली नगरपालिका दत्तक घेईन, पण आज कर्मचाऱ्यांना सांगतो, सुनीता देवींना आपण नगराध्यक्ष करा, पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे करमाळ्याची नगरपालिका दत्तक घेईल आणि या नगरपालिकेच्या विकासासाठी जे लागेल ते सगळं देईल. हा शब्द या निमित्तानं कुठली देवी म्हणतो तुम्ही? कमला देवीची शपथ घेऊन आज जयकुमार गोरे सांगतो. फक्त भारतीय जनता पक्षाला सेवेची संधी द्या आणि ही विनंती करण्यासाठी आज दिग्विजय भैयाने आले. अनेकदा करमाळ्यात आलो, कधी लोकसभेला आलो, कधी विधानसभेला आलो, कधी मध्ये आलो. तर आल्यानंतरची इथली परिस्थिती मी बघितली तेव्हा वाईट वाटतं. रस्त्याची परिस्थिती, लोकांची अडचण, लोकांची परिस्थिती. इथं आलो बघितलं एक वाहन आलं तर इकडं तिकडं नाही, तिकडं इकडं नाही. काय आहे कसं पेट कुठं गेली आता, कशी पेट राहील गावात सांगावं, कसा व्यापार राहील गावात, कशी माणसं येतील. ज्याला व्यापाराची जाण आहे, ज्याला पेटेची जाण आहे, ज्याला गावाची जाण आहे, असा देवी आहे नाही का आपल्याकडे? नाव पण देवीच आहे बघा. आणि त्यांच्यासोबत दिग्विजय भैया आहे, दीदी आहे, सर आपण आहे. त्यांच्या पाठीशी आपण सगळेजण आहात. गणेश आमचा आहे, भारतीय जनता पक्षाची सगळी टीम आपल्यासोबत आहे. आता आपण सगळे एक दिलानं काम करतोय आणि करमाळा शहराच्या विकासासाठी आम्ही सगळे मिळून संकल्प करून काम करू, हा शब्द या ठिकाणी आपल्या सगळ्यांना देतो. आणि पुन्हा एकदा हात जोडून करमाळ्याच्या जनतेला विनंती करतो, आपण सगळ्यांनी मिळून भारतीय जनता पक्षाचा आणि बघा मी भाषणाला उभं राहिलो. मी येताना मुख्यमंत्री मोदयांशी बोललो, साहेब मी करमाळ्याला चाललोय, करमाळ्याची अवस्था फार बिकट आहे, आपण करमाळाकरांना आश्वस्त करा की भारतीय जनता पक्ष या शहराचा विकास करेल. म्हणून त्यांनी लगेच व्हिडिओ क्लिप पाठवली, स्क्रीनवरच दाखवला आहे. दाखवा 2 मिनिटांना झालं तर संपले. अजून 50 रुपये 2 मिनिटं बाकी आहे. आवाज आणि 42 नगरपंचायतीसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. आपल्या नगरपालिका क्षेत्रातून नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या उमेदवार सौभाग्यवती सुनीता कन्हैयालाल देवी रिंगणात आहेत. त्यांना आणि त्यांच्यासोबत भाजपच्या सर्व नगरसेवकांना विक्रमी बहुमताने विजयी करावे असे आवाहन मी आपल्याला करतो. आपल्याला माहितीच आहे भाजप म्हणजे कमळ आणि कमळाचं चिन्ह म्हणजे विकासाची गुरुकिल्ली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताने शहर विकासाचे एक मोठे स्वप्न पाहिले आणि त्या दिशेने वाटचाल सुरू केली. अमृत सारख्या अभियानातून आज अनेक शहरांचे चित्र झपाट्याने पलटत आहे. राज्यातील सरकारच्या माध्यमातून सुद्धा पाणी पुरवठा असेल, विविध इमारती असतील, भुयारी गटारी योजना असतील, रस्ते असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या संधी असतील, या तयार करण्याचं काम आपण करतोय. मोदीजींनी सांगितलं प्रत्येक शहर हे स्वयंपूर्ण असलं पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार याच्यासोबतच उत्तम उद्यानं तिथे असली पाहिजे. चांगल्या प्रकारची वाचनालय त्या ठिकाणी असली पाहिजे. चांगले रस्ते त्या ठिकाणी असले पाहिजे. भुयारी गटार योजना त्या ठिकाणी असली पाहिजे. स्वच्छ पिण्याचं पाणी प्रत्येक घरामध्ये मुबलक मिळालं पाहिजे आणि पर्यावरणाचं संतुलन देखील आपण राखलं पाहिजे. कधी नव्हे इतके प्रचंड विकास कामे आज अनेक शहरांमध्ये आपल्याला होताना दिसत आहे. विकासाचा परिस्पर्श झाला नाही अशी एकही नगरपालिका आपल्याला सापडणार नाही. मात्र आम्ही कितीही निधी दिला तरी तो निधी वापरणारे योग्य लोक असले पाहिजे.
पारदर्शी पद्धतीनं निधी हा खर्च झाला पाहिजे. समाजाकरता आणि जनतेकरता आपण ज्या व्यवस्था करतो त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. आणि म्हणूनच ज्यांच्या हाती आपण नगरपालिका देतो त्यांच्यावर कोणाचा तरी अंकुश असला पाहिजे. मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, नगरपालिकेची सत्ता भाजपाच्या हाती द्या. मी या नगरपालिकेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्याचसोबत त्या नगरपालिकेवर अंकुश म्हणून देखील माझी नजर राहणार आहे. अजून आपल्याला बरीच कामे करायची आहेत. त्यासाठी आपली साथ आम्हाला हवी आहे. विधानसभा निवडणुकीत जे भरभरून यश तुम्ही दिलं तसेच यश या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीतही द्यावे आणि विकासाचा हा रथ असाच अखंडित धावत राहावा अशा प्रकारची आपल्याला हात जोडून माझी विनंती आहे. लक्षात ठेवा, 2 डिसेंबरला मोठ्या संख्येने बाहेर पडा, विक्रमी मतदान करा आणि कमळासमोरील बटन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. 2 तारखेला कमळाच्या समोरचं बटन दाबा आणि आपल्या सगळ्यांच्या सहकारी सुनीता देवी आणि त्यांच्यासोबत आपले सगळे उमेदवार त्यांना विक्रमी मतांना निवडून द्या. एवढंच सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.